नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरती आणि मम्मा. मंडळी, आम्ही आता पोहोचलो आहोत खोपोलीमध्ये आणि थोडंफार ट्रॅव्हलिंगचा पण शूट केलेला आहे, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तसं पाहायला मिळेल. पण आता सध्या आहोत गगनगिरी महाराज. गगनगिरी महाराज मठाजवळ आहोत आणि आता दर्शन वगैरे घेतो. आय थिंक फोटो अलाउड नसतील, बट जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला शूट करून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. कारण की पाऊस खूप चालू आहे, खूप जोरात पाऊस चालू आहे, खूप जास्त. त्याच्यामुळे आम्हाला काय शक्य जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला ठीक आहे. तर चला मग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर आम्ही आहोत ट्रेनमध्ये आणि आमचा ट्रेनचा प्रवास चालू आहे. बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे आणि असं इगतपुरीला आल्यासारखं फील होत आहे. पूर्ण धुकं असं पसरलेलं आहे बाहेर आणि सुंदर असा निसर्ग आहे. तुमच्यासोबत पण थोडासा शेअर करते. आता बघू शकता, डोंगरावरती पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे आणि खूप असं सुंदरचं वातावरण झालेलं आहे. छान असं वातावरण आहे, पूर्ण धुकं आणि खूप सुंदर दिसतंय. इकडे आत्यांचं आणि विशाल यांचे गप्पा. तर एंट्री केल्यानंतर फर्स्ट राईट साईडला चप्पल स्टँड आहे आणि त्याच्यानंतर मध्ये एंट्री करायची. दाखवतो मी तुम्हाला. सुरुवातीलाच इथे आपल्याला दर्शन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही वरती. असं वगैरे धुण्याची सगळी सुविधा आहे. आरू पाय धुतात दर्शनाला जाताना, पहिले पाय धुवायचे. तुम्ही बघू शकता इकडे हार फुलं वगैरे भेटतात आणि मंकी बघा वरती. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे.
मंडळी दर्शन वगैरे करून झालंय आणि एकदम छान दर्शन झालं. गर्दी होती पण मस्त दर्शन झालं आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. निसर्ग तर एवढा सुंदर आहे. वरतून बघितलं की धबधबे येत आहेत ते सगळं बघितलं. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा. ॲड्रेस मी कमेंट सेक्शनच्या इथे देऊन टाकेल तुम्हाला व्हिडिओच्या खाली. पण खरंच खूप भारी आहे, खूप सुंदर आहे. आणि काय बोलणार, म्हणजे खूप लांबून लोक आले दर्शनासाठी. हो तर ठीक आहे. तर आता थोडेसे फोटो वगैरे काढतो आणि तुम्हाला भेटते नंतर. आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही थोडं वडापाव वगैरे खाल्ला कारण थोडीशी भूक लागली होती. ॲक्च्युली आम्ही सकाळी तिथे गेलो होतो, तिथे आम्ही डोसा चटणी ह्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या होत्या. पण आता थोडीशी भूक लागली होती म्हणून वडापावच खाल्ला. कारण वेळ खूप कमी आहे. कल्याणी त्यांना लांब जायचं आहे, पनवेलला जायचं आहे. त्यांना खूप 1-1.5 तासाचा प्रवास आहे जवळजवळ. त्यामुळे मग लवकर निघण्याचा प्रयत्न केला इकडनं आणि इकडनं निघालो आलो आहे खोपोली प्लॅटफॉर्मला. आणि गर्दी तुम्ही बघू शकता, दाखवते मी तुम्हाला. केवढी कशी काय गर्दी आहे काय माहिती, इकडे समजत नाही आहे. दाखवते तुम्हाला. चला बघू शकता तुम्ही. मंडळी आता येत आहे ठाणे आणि ट्रेनला गर्दी, एवढी गर्दी, खूप जास्त गर्दी आहे आज तर. कारण मेगा ब्लॉक वगैरे असतात संडेला आणि या लॉंग रूटवाल्या ट्रेन आहेत खोपोली टू CST, त्यामुळे जास्त गर्दी आहे असं. आणि सगळेजण बसलेले आहेत. हे बघा काय होत आहे, वेळेत आलो ना आपण, वेळेत पोहोचलो आम्ही. फक्त ट्रेनला थोडी जास्त गर्दी आहे कारण तुम्हाला तर अजून खूप लांब जायचं आहे. आणि कल्याणीताईंचा जवळजवळ अजून 1 ते 1.5 तासांचा प्रवास आहे पनवेलसाठी. म्हणजे ठाण्यावरून पनवेलसाठी ट्रेन असेल त्यांची, असं त्यांना तो उशीर होईल जाण्यासाठी असं. तर आम्ही जस्ट ठाणा स्टेशनला उतरलेलो आहे आणि आता इकडे आहेत ताई. बाय. आणि दादा पण आलेत, मी बोलते दादांशी. आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि वाजलेत आता 7:45. आणि अजून एक गोष्ट की आपल्या एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्या येत आहेत घरी. ॲक्च्युली त्या मैनाला घेऊन जाण्यासाठी येत आहेत. कारण मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की मैना खूप ओरडते, खूप जास्त दंगा करते. आत्ता पण तुम्हाला मैनाचा आवाज येत असेल. आणि मी ऑफिसला असते त्यामुळे मला असं तिला मोकळं सोडता येत नाही किंवा मग तिच्याकडे मला जसं पाहिजे तसं लक्ष देता येत नाही सध्या. त्यासाठी मग मैनाला त्या ताई घेऊन जाणार आहेत. मी म्हटलं ठीक आहे चालेल, तुम्ही या आणि घेऊन जा तिला. आणि त्यांच्या घरी पोपट मोकळा असतो, म्हणजे त्यांचे पहिले पण पोपट आहेत तर ते घरामध्ये मोकळे फिरतात असं. तर मग त्यासाठी म्हटलं ठीक आहे ओके. पण मग आता मैना जाणार आहे आज आणि त्या ताई येतील. आणि त्यांनी मला खूप सारे व्हिडिओ पण पाठवले, त्यांनी त्यांच्या मिठूला कसं सांभाळलेलं आहे, कशी काळजी घेत आहेत. आणि ते सगळे व्हिडिओ मी चेक केले आहेत. तर ते येत आहेत आता. आणि आज मैना जाणार ह्या गोष्टीचं मला आता खरंच खूप वाईट वाटतं कारण असं काही कन्फर्म नव्हतं, काही फिक्स नव्हतं. बट त्यांचा रिसेंटली मला कॉल आला, म्हणजे मी ट्रेनमध्येच होते तेव्हाच त्यांचा मला मेसेज आला. आणि मी विशालला विचारलं तर विशाल बोलले देऊन टाक. त्याच्यानंतर पिंकीताई पण होत्या
कल्याणीताई पण होता, त्यांनी सर्वांनी बोलले ठीक आहे अर्धी देऊन टाक, मुका प्राणी आहे आणि एवढा ओरडतोय, त्याची जीवाची तळमळ होते, तर मग नको तिला पिंजऱ्यात ठेवू, देऊन टाक, त्यांच्या घरी मोकळी राहत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे. असं सगळ्यांचा डिसिजन नेमका फायनल झाला. आणि आता महिन्याला तर ताई घ्यायला येतील थोड्या वेळात. आता निघाल्या तिकडनं आणि मी आता माझ्या स्वयंपाकाची तयारी करते. ॲक्च्युली खूप थकले मी खरं तर, कारण तुम्ही सकाळपासून बघता मी सकाळी 8 वाजेपासून आमची धावपळ चालू आहे. त्याच्या ट्रेनला पण खूप गर्दी होती. आता वरण भात करते आणि जे मार्केटमधनं तिथनं दोडके घेतले आहेत ते खूप असे कवळे लुसलुशीत आहेत, तर मी त्याची भाजी करते कारण विशालला ती भाजी खूप जास्त आवडते. त्यासाठी वरण भात आणि दोडक्याची भाजी असं असेल. आता चहा ठेवला आहे आणि चहा घेणार आम्ही 2 जण मिळून. पहिले तर चहा पिते आणि नंतर परत रिफ्रेश मूड करून कामाला लागते. चला मग दाखवते तुम्हाला चहा. तर त्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी महिन्याला याच्यामध्ये घेतलंय, म्हणजे त्या बोलल्यात की फक्त घेऊन जाण्यापुरतं याच्यामध्ये ठेवणार आहे, नंतर घरी मोकळी असेल ती. कारण त्यांच्या मला कमेंट्स पण होत्या आणि आजची चॅटिंग पण होती की ताई पिंजऱ्यामध्ये मला बंद ती अजिबात आवडत नाही. आणि तो शब्द खरं मला त्यांचा आवडला की खरं ती तिथे मोकळी राहील आणि निसर्गात राहिली तर तिला, म्हणजे मी निसर्गात सोडलं जरी असतं तरी काय माहिती काय झालं असतं पुढे जाऊन. तर पण मग त्यांच्याकडे ती मोकळी पण हो, एकदा माणसाचा हात लागला ना की ते नाही सर्व्हाइव्ह करत, ते मध्ये घेत नाही घेत नाही. त्याला बोचून त्यांनी योगाच त्याला मारून टाकलं असतं. तसंच केलेलं होतं तेव्हा ती आली तेव्हा आपल्याकडे. तर ठीक आहे काही नाही. तर ताई घेऊन चालल्यात तिला. आता मला वाईट वाटतंय बट ठीक आहे, ती सेफ राहील तिकडे. आणि मिठूचा आवाज तुम्हाला येत असेल, मिठू खूप ओरडतोय. ठीक आहे चला मग महिन्याला सगळ्यांनी बाय. मैना ए मैना, हे बघा तिचं सुरू झालं काय नाही काय खायला. बाबू मैना चालली, बाय करा महिन्याला. बाय बाय. तू आमच्याकडे ये हा बघायला महिन्याला. मी येईल, नक्की मी एक राऊंड मारेल नक्की, तिच्यासाठी. नक्की नक्की येईल मी, मला जसं टाइम मिळेल तसं मी तुला येईल. नाही तिकडे नाहीये ना. नाही ना आमचं तिकडे नसतं. नम्रताकडे आले का तरी येईल नक्की ये, घाटकोपरला आली. चालेल येईल मी. ठीक आहे चला मंडळी, बोलते थोड्या वेळाने तुमच्यासोबत. तर मंडळी फायनली महिना गेलेली आहे. तर ताई तिला जस्ट घेऊन गेल्यात आणि महिन्याचा पिंजरा मोकळा झाला. तुम्हाला दाखवते मी. त्या ताईंनी पिंजरा आणला होता, त्या पिंजऱ्यातच नेला तिला. इकडे तुम्ही बघू शकता महिन्याचा पिंजरा मोकळा झालेला आहे. आणि आता स्वयंपाक वगैरे बनवलं आहे, तर जेवण वगैरे करून घेईल. पाणी पण आलं आहे, बाकीचे सगळे कामं करायची आहेत. तर मग चला बोलते तुमच्यासोबत, किंवा मग हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय बाय.